शिंगणापूर रस्त्यावर आज एक भीषण अपघात घडला आणि या अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे। दहिवडी येथील सूरज फासे हे नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी वावरहिरेच्या दिशेने आपल्या दुचाकी क्रमांक MH53D1904 वरून निघाले होते। प्रवास सुरू असताना दहिवडीतील शिंगणापूर चौकातून पुढे अवघ्या 100 मीटर अंतरावर एक धक्कादायक घटना घडली। समोरून भरधाव वेगात येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने, ज्याचा क्रमांक MH11DQ1469 असा आहे, त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की सूरज फासे गंभीर जखमी झाले आणि दुर्दैवाने त्यांचा जागीच मृत्यू झाला। काही क्षणातच सर्व काही संपले आणि एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। घटनास्थळावरून कळालेल्या माहितीनुसार समोरील दुचाकी क्रमांक MH11DQ1469 वर एक पुरुष आणि एक महिला प्रवास करत होते आणि या अपघातात ते दोघेही जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी दहिवडीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या अपघाताची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या अपघातामुळे भरधाव वेग आणि निष्काळजी वाहन चालवण्याचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत आणि रस्त्यावरची एक छोटीशी चूक देखील एखाद्याचा जीव घेऊ शकते। त्यामुळे वाहन चालवताना प्रत्येकाने सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे।